पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलेला आहे। उपचारासाठी रुग्णालयाने महिलेच्या कुटुंबियांकडे 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही यावेळेस आमदार गोरखे यांनी केलाय। त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याचंही गोरखे यांनी म्हटलंय। पुन्हा 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायची, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार। तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं। आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो। बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसे आणा नाही तर कुठनं पण आला। आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ॲडमिशन करू शकत नाहीये। सुशांतला डॉक्टर घैसास माझं ज्यांच्यावर आरोप आहे ते काय काय बोललेत हे सगळं त्याच्याकडे आहे। तुम्ही CDR तपासा अशी मी मागणी आता या ठिकाणी केली आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांच्याशी मी बोलतोय, त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे। त्यामुळे मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत। एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो, त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे, ही खूप मोठी आणि वाईट घटना आहे। दरम्यान नेमकं घडलंय तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर मुजोरपणाचा आरोप करण्यात आलेला आहे। प्रसूती काळ सुरू झाल्याने तनिषा भिसेला मंगेशकर रुग्णालयामध्ये आणलं गेलं। रुग्णालय प्रशासनाकडून गर्भवती महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली। 2.5 लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घेण्यास नकार दर्शवण्यात आला। तर दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत असताना गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप। जुळ्या मुलांना जन्म देऊन तनिषा भिसे हिचा मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणी आता मृत महिलेच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून राज्य शासनाला अहवाल पाठवणार असल्याचं स्पष्टीकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून देण्यात आलेलं आहे। पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे।